सिंह रास हा सप्ताह आपल्या राशीला काही चांगले तर काही वाईट फळे म्हणजेच काही मिश्र फळे देणारा असा जाणार आहे. हरकत नाही, हा काळही निघून जाणार आहे. जर तुम्ही कुठे प्रवासाला जाण्याच्या जर विचारात असाल ना तर जा, पण त्यामध्ये तुम्हाला थोडे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही खूप उत्साहाने एखाद्या प्रवासाला जाल आणि तिथं काही कारणाने त्यामध्ये काही असे संकटे तुम्हाला भेटतील आणि त्यामुळे तुमचं मन थोडंसं निराश होण्याची शक्यता आहे. पण प्रवास होईल, पण जसं तुम्ही मनात त्या प्रवासाची कल्पना केली होती त्याप्रमाणे घडण्याची शक्यता खूपच कमी असणार आहे. असं म्हणजे बेरंग होणार आहे तुमचा प्रवास. तरीही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, हरकत नाही, पण काळजी घ्या आणि थोडंसं अलर्ट राहा. आपल्या आयुष्यात सध्या अशा वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, तरी आपण प्रत्येक परिस्थितीला कसे सामोरे जाणार हे आपल्यावरच अवलंबून असतं. आता आपण आलेल्या परिस्थितीचा फायदा घेणार आहोत की आलेली परिस्थिती ही अशीच जाऊ दे असा विचार करून, किंवा जर परिस्थितीमध्ये एखादे संकट आले तर त्याच्यावर रडत बसणार आहोत, हे सगळं आपल्या हातात आहे. तर आलेल्या परिस्थितीचा किंवा म्हणा संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि त्याचं सोनं कसं कराल याचा विचार करा. कुठलीही संधी किंवा कुठलीही परिस्थिती ही फार काळ थांबत नसती, ती बदलतच असती. मग ती पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, काहीही निर्णय घ्या पण ते विचारानेच घ्या. व्यावसायिक वर्गाला काही ऑफिशियल कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे. काही व्यावसायिक कार्यक्रमांना तुम्ही भेट द्याल, तेथे त्यांच्या कामाचं कौतुकही होण्याची दाट शक्यता आहे. आणि आपण इतरांशी थोडंसं कृतज्ञतेने राहावे हे आपल्यासाठी सध्या तरी चांगलं आहे. कारण थोडी कोणी आपली प्रशंसा केली रे केली की लगेच आपण गर्वाने फुगतो. हे आपल्या व्यवसायासाठी म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी कुठेतरी हे अडथळा निर्माण करणारं असं जाणार आहे. तरी आपण थोडंसं सांभाळून घ्यावे, थोडंसं सहनशील राहावे, थोडं संयम बाळगावे आणि निस्वार्थ भावनेने राहायला आपण शिकायला पाहिजे. कौतुक करतात ठीक आहे, पण गर्व अजिबात करू नका, कारण तुमच्या व्यवसायाला याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. तर इथे थोडंसं सांभाळून राहा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी एक नवीन पर्वाचा शुभारंभ होण्याची त्यांची शक्यता आहे. त्यांच्या कष्टाचं त्यांना फळ मिळण्याची पण शक्यता आहे, तरी त्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्या. तुम्ही आजपर्यंत जे काही कष्ट केलेले आहेत आपल्या नोकरीच्या माध्यमातून, आता तिथे तुम्हाला एक नवीन पर्व सुरू होणार आहे. म्हणजेच एखादं तुमचं प्रमोशन होईल, तुम्हाला वरच्या पोस्ट मध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे, किंवा तुमचं इतर कुठेतरी बदली होण्याची पण शक्यता आहे. म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला सध्या मिळण्याचा काळ आहे. तरी तुम्ही आनंदी राहा आणि पूर्णपणे याचा लाभ घ्या. तरुणांना एखादा जर त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा त्यांच्या मनात असेल तर हरकत नाही, इकडे तिकडे थोडीशी चौकशी करा आणि त्या व्यवसायासाठी तुम्हाला कोणी आर्थिक गुंतवणूक करणारे किंवा तुम्हाला भांडवल पुरवणारे याच्या जर तुम्ही शोधात असाल तर हा काळ तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे. तुम्हाला ते गुंतवणूकदार म्हणा किंवा जे काही पार्टनरशिप करणारे म्हणा, तुम्हाला आपोआप तुमच्याकडे अप्रोच होण्याची शक्यता आहे. याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या आणि व्यवसाय छोटा का असेना सुरुवात करा. सुरुवात तर केली तर यश हे हळूहळू मिळणार आहे, पण त्यासाठी तुमचे प्रयत्नही तुम्हाला भरपूर करावे लागणार आहेत. फक्त सुरुवात करून चालणार नाहीत, प्रयत्न पण करा. आर्थिक कुठं तुम्हाला मदत ही मिळणारच आहे, याचा तुम्ही लाभ घ्या. महिला वर्गाला पण खूप आनंदी असा काळ आहे. काहीतरी नवीन करण्याचा असा काळ जाणार आहे त्यांना. ते कसं तर खूप दिवसांपासून आपल्या मनामध्ये जर एखादा छोटासा नवीन उद्योग म्हणा किंवा एखादा व्यवसाय किंवा घरगुती एखादा व्यवसाय करण्याचे जर तुम्ही विचारत असाल ना तर सध्याचा हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. छोटासा का असना, घरगुती का असना, तुम्ही काहीही करू शकता. सुरुवात करा. हा काळ तुम्हाला मदतच करणारा आहे. नवीन कल्पना आहेत त्या कृतीमध्ये आणा आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये पण एखादं खूप असं उत्साहाचं वातावरण निर्माण होईल, आनंदी वातावरण निर्माण होईल आणि तुम्हाला याच्यामध्ये यशही मिळणार आहे. कष्ट करा. ज्येष्ठ वर्गालाही हा काळ अति उत्साहाचा असा असणार आहे, तरी त्यांनी त्यांची तब्येत सांभाळा. तब्येतीमध्ये हायघाई करून चालणार नाही. आपलं जे नेहमीचं आहार आहे, जो नेहमीचा डॉक्टरांनी सांगितलेला आपला जो व्यायाम आहे तो करायला तुम्ही अजिबात हायघाई करू नका. सध्याचा ऋतू हा बदलता ऋतू आहे किंवा सध्याचं जे वातावरण आहे ते बदलत आहे. अचानक थंडी आहे, अचानक गरम वाटतं, तर त्याप्रमाणे आपण आपली तब्येत खूप
खूप म्हणजे खूप सांभाळली पाहिजे, तरच तुमचं हे काळ अति सुंदर आणि उत्साहामध्ये जाणार आहे. तर एवढ्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. विद्यार्थी वर्गालाही आपल्या शैक्षणिक ठिकाणी थोडेसे संकटांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे. म्हणजे ते जे ते शिकतात तिथे काही अडचणी होतील, छोट्या मोठ्या असतात, ठीक आहे, त्यांना तुम्ही सामोरे जा, भिवू नका, त्याच्यावर पण तुम्ही मात कराल आणि तुमच्या अभ्यासामध्ये पुन्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल, चांगलं कराल. फक्त काम करा, भिवू नका आणि लक्ष केंद्रित करून अभ्यासाला लागा. आता विवाह इच्छुकांसाठीही विवाह जमण्यास हरकत नाहीये, पण विवाह जुळताना सुद्धा काही त्यांच्यामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. आता ते कोणत्या प्रकारचे अडथळे असतील ते तुम्हाला कळतीलच, भरपूर असतील, वेगवेगळे प्रकारचे असतील, पण विवाह जुळताना तुम्हाला 100% ह्या अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे. ते पार करा, मग काहीतरी एखादा पॉझिटिव्ह रिझल्ट येण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता हा सप्ताह आपल्यासाठी संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे. काही चांगले, काही वाईट असे फळे देणाराच असणार आहे. तरीही हरकत नाही, चिंता नसावी, प्रत्येक गोष्टीला सामोरे जा, यश तुम्हालाच मिळेल. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.